नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पवन भंगाडे आणि आपल्या ॲस्पिरेशन अकॅडमीच्या अधिकृत युट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा मी आमच्या चॅनलच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त करतो की काही दिवस झाले, काही महिने झाले आम्ही या चॅनलवरती जे व्हिडिओज आहेत ते अपलोड करू शकले नाहीत. पण आगामी येणारी रेल्वे भरती असेल किंवा जी आगामी येणारी पोलीस भरती असेल त्याच्या विद्यमाने विद्यार्थी मित्रांच्या अभ्यासामध्ये खंड पडू नये म्हणून आम्ही एका प्रकारच्या टेस्ट सिरीज किंवा जे व्हिडिओ सिरीज असेल ती आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या जे डी ग्रुपचे विद्यार्थी आहेत त्यांना ज्या सायन्सच्या ज्या कठीण संकल्पना असतील ते समजण्यासाठी थोडं कठीण जातं. कारण स्पर्धा परीक्षा विद्यार्थी जे अभ्यास करतात ते 60 ते 70% जे विद्यार्थी डी ग्रुपचे आहेत आमच्याकडे ते आर्टच्या माध्यमातून येतात, म्हणजे आर्ट शाखेतून ते बिलॉंग करत असतात. तर त्यांना जे सायन्स आहे तो विषय आहे तो 10वी पासून किंवा 12वी पासून ते शिकलेले नाहीत. म्हणून हा गॅपमुळे त्यांच्या ज्या सायन्सच्या संकल्पना असतील त्या समजण्यासाठी थोड्या कठीण जात असतात आणि त्या संकल्पना आम्ही या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून सोप्या भाषेत समजण्याचा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो फिजिक्स विषयावरती आधारित असणार आहे. तर फिजिक्स विषयावरती कुठकुठल्या प्रकारे डी ग्रुपसाठी किंवा पोलीस भरतीसाठी फोकस आमचा डी ग्रुपवर असणार आहे आणि एनटीपीसीला पण येणारे क्वेश्चन आम्ही या सिरीजमध्ये किंवा या व्हिडिओजमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, डी ग्रुपमध्ये कशा प्रकारचे या फिजिक्स चॅप्टरवरती किंवा फिजिक्सच्या विषयावरती, बायोलॉजीच्या विषयावरती किंवा सायन्सवरती कोणते क्वेश्चन कसे विचारले जातात, ते न्यूमेरिकल्स असतील किंवा थिअरीवरती आधारित प्रश्न असतील ते कसे विचारले जातात आणि त्याला आपण कसे सोडवू शकतो याबाबत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूयाचा हा व्हिडिओ. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा सायन्स विषय अभ्यासाला घेतो, म्हणजे सायन्समध्ये जेव्हा फिजिक्स अभ्यासाला घेतो तेव्हा आपल्याला जे चॅप्टर आहे ते पहिलं चॅप्टर आहे ते युनिट्स अँड मेजरमेंट्स. म्हणजे युनिट्स काय असतात, कोणत्या कोणत्या ज्या राशी असतात त्या राशी काय असतात, त्या राशीचे युनिट काय असतात हे आपण अभ्यासाला घेतो. पण ती जे आहे ते पाठांतराचे विषय आहे. ही म्हणजे कसं की करंटचे युनिट काय आहे, तर करंटचे युनिट आहे अँपियर्स आहे. जे रेजिस्टन्स युनिट आहे ते काय आहे, तर ते आहे ओहम आहे. किंवा जे व्होल्टेज युनिट आहे ते आहे व्होल्ट आहे. या प्रकारचे आपण जे पाठांतराचे विषय आहे. पण ज्या मूलभूत संकल्पना असतील किंवा ज्या थेरी बेस असतील क्वेश्चन ते आपण पडण्याचा प्रयत्न करा. त्याच्याचं जे पुढचं चॅप्टर आहे ते आहे गती चॅप्टर. ते जे युनिट्स अँड मेजरमेंट आहे ते पण चॅप्टर बघू, पण ते नंतर बघूयात आपण. कारण त्याच्या त्या विषयावरती किंवा त्या चॅप्टरवरती डायरेक्ट प्रश्न येणार आहे की करंट युनिट काय आहे. पण जे पुढचे हे चॅप्टर आहे गतीविषयीचे याच्यामध्ये थेरी क्वेश्चन येईल किंवा जे प्रॉब्लेम असतात, न्यूमेरिकल्स असतात त्याच्यावरती प्रश्न येणार आहेत. म्हणून गती चॅप्टर आपण आज स्टार्ट करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, गती म्हणजे काय, तर गती म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला मोशन म्हणतो. म्हणजे मोशन म्हणजे नक्की काय असतं, गती म्हणजे नक्की काय असतं, तर कोणतीही गोष्ट जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असते, म्हणजे ती गोष्ट ए पॉइंट पासून जर बी पॉइंट पर्यंत जात असेल तर ती गती करत असेल, आपण असं त्याला म्हणू शकतो. म्हणजे जो रस्ता आहे तो कसा पण असू शकतो, असा सरळ असू शकतो किंवा असा वाकडा तिकडा असू शकतो, तो कसा पण असू शकतो. तर एक वस्तू एका ठिकाणाहून जर दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर ती जी वस्तू आहे ती गतीमध्ये आहे असं आपण त्याला म्हणतो. ही बाबत झाली ही आपण याला गतीची डेफिनेशन किंवा गतीची व्याख्या आहे असं म्हणू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, गतीमध्ये सुद्धा जे पुढे प्रकार येतात ती म्हणजे की गती किती प्रकारची असते. पण त्याआधी जर आपण म्हणत असू तर आपल्याला समजून घ्यावं लागेल गतीच्या प्रकाराच्या आधी की अंतर काय असतं आणि विस्थापन काय असतं, म्हणजेच काय डिस्टन्स काय असतो आणि डिस्प्लेसमेंट काय असतं, याच्यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला बघायला मिळतो. तर हा जो प्रश्न आहे तो सदिश राशी व अदिश राशी म्हणजे स्केलर क्वांटिटी आणि व्हेक्टर क्वांटिटी संबंधित आहे. पण जर गती चॅप्टर आपण सुरू केलं आहे तर आपल्याला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे सोप्या भाषेत समजायचं झालं तर आपण जेव्हा ह्या ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत जातो तर आपण जेव्हा सरळ रेषेत जात असतो, म्हणजे कसं आपली जी दिशा आहे ती एकच असेल किंवा जे हे अंतर असेल याला आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट, म्हणजेच काय तर विस्थापन म्हणत असतो. काय म्हणत असतो, विस्थापन. पण जर जे अंतर आहे ते सेमच असणार आहे, पण जर ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत आपण जर कोणत्याही मार्गाने जात असतो, म्हणजे इथून इकडे गेलो म्हणजे एक ही डायरेक्शन झाली, नंतर इकडे पाकलो, नंतर ही दुसरी डायरेक्शन झाली, म्हणजे झिगझॅग मार्गाने जात असू तोपर्यंत जी आपली डायरेक्शन आहे ती एक डायरेक्शन आहे का, नाही. तर डायरेक्शन जी आहे ती बदलत जाते आणि जे अंतर सुद्धा आहे ते पण काय तर खूप आहे. तर आपण जेव्हा डायरेक्शन बदलत जातो तेव्हा आपण काय म्हणू शकतो ते अंतर असतं. आणि जेव्हा एकच डायरेक्शन असते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी तर ते आपलं असतं
विस्थापन. म्हणून या दोघीमधला डिफरन्स समजतोय का तुम्हाला? या दोघीतला डिफरन्स एकच आहे की विस्थापनाला काय असतं तर दिशा असते आणि अंतराला काय असते तर दिशा नसते. ही दोघी सारखेच आहे. म्हणजे जर आपण युनिट्स म्हटलं त्याचे दोघीचे युनिट्स काय येईल ते मीटर येईल. हे दोघी कशामध्ये मोजतो आपण? मीटर मध्ये मोजतो. पण एकाला डायरेक्शन असते म्हणजे एकाला दिशा असते आणि दुसरी जे विस्थापन आपलं जे अंतर आहे त्याला दिशा नसते. तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलं की विस्थापन काय असतं आणि अंतर काय असतं. तर आपल्याला प्रश्न विचारला जातो की विस्थापन हे अंतरा एवढं असतं का अंतर हे विस्थापनापेक्षा जास्त असतं, याबाबत आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर याबाबत आपण बघणार आहोत की जर आपला ए बिंदू पासून बी बिंदू पर्यंत जायचं आहे तर हे काय झालं आपलं? हे झालं आपले विस्थापन. आणि जर आपण असे झिगझॅग लाईन किंवा कुठून पण दिशा बदलत जात असू तर हे काय झालं आपलं? अंतर. बरोबर आहे की नाही? मग काय असतं? जे अंतर आहे म्हणजे डिस्टन्स आहे हा विस्थापनाबरोबर असू शकतो. म्हणजे केव्हा केव्हा अंतराला डायरेक्शन सुद्धा असू शकते. म्हणजे आपण अंतराला विस्थापन म्हणू शकतो. केव्हा म्हणू शकतो? जेव्हा त्या अंतराची डायरेक्शन ही विस्थापनाची म्हणजे एकच डायरेक्शन असेल तेव्हाच. म्हणजे जे डिस्टन्स आहे ते डिस्प्लेसमेंट असू शकते. पण डिस्प्लेसमेंट हे डिस्टन्स केव्हाही नसणार आहे. कारण की विस्थापनाला काय असते म्हणजे डिस्प्लेसमेंटला काय असते तर एक प्रकारची काय असते तर दिशा असते. मग काय तर विस्थापन म्हणजे आपण बघू शकतो असा प्रश्न येतो तुम्हाला जे विस्थापन आहे म्हणजे काय जे डिस्प्लेसमेंट आहे हे केव्हाही काय असतं अंतरापेक्षा कमी असतं किंवा बरोबर असतं. समजला का पॉइंट? म्हणजे हा पॉइंट तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो किंवा आतापर्यंत 2-3 परीक्षेला हा पॉइंट विचारला गेला आहे. काय लक्षात ठेवायचं आहे की जे अंतर असतं म्हणजे जे अंतर असतं हे डिस्प्लेस पेक्षा कमी जास्त असेल किंवा त्याच्या बरोबर असेल. म्हणजे हे अंतर दिसतंय का? आता हे जे डिस्प्लेसमेंट आहे हे याच्यापेक्षा कमीच असेल, याच्यापेक्षा हे अंतर जास्त असणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो पुढे आपल्याला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की अंतर हे ऋण असू शकतं किंवा जे विस्थापन आहे हे ऋण असतं. तर यासाठी अंतर हे केव्हाच ऋण नसतं. विस्थापन हे ऋण असू शकतं म्हणजे त्याची डायरेक्शन जर बदलली तर ते ऋण असेल पण अंतर हे केव्हाही ऋण नसेल. तर विद्यार्थी मित्रांनो आपण काय बघितलं की जे अंतर असतं ते केव्हाही ऋण नसेल. ऋण म्हणजे काय? मायनस नसेल. पण जे विस्थापन आहे त्याची जर डायरेक्शन वेगळी असली तर ते ऋण असू शकतं. ते शून्य पण असू शकतं. बरोबर आहे? आणि ते प्लस तर असू शकतं. म्हणजे कसं आपण ते बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा ते केव्हा ऋण असू शकतं म्हणजे जे विस्थापन आहे ते ऋण सुद्धा असू शकतं, प्लस मध्ये सुद्धा असू शकतं आणि झिरो सुद्धा असू शकतं. हे तिन्ही केस मध्ये ते असू शकतं. पण मग ऋण केव्हा असेल? कारण जेव्हा त्याची डायरेक्शन जी आहे ती अपोजिट डायरेक्शनला असेल तेव्हा ते काय असेल? ऋण असेल. प्लस केव्हा असेल? जर ते पुढे जात असेल म्हणजे डिस्टन्सच्या अंतरच्या डायरेक्शनला जेव्हा असेल ते तेव्हा प्लस असेल. पण ते शून्य केव्हा असेल हे महत्वाचं आहे. तर विस्थापन शून्य केव्हा असेल? जर विस्थापन शून्य केव्हा असेल? जेव्हा जी वस्तू आहे ती स्टॅटिक असेल. स्टॅटिक म्हणजे काय? तर स्थिर असेल. म्हणजे जे एखादी वस्तू हलतच नाहीये तर त्याची गती होणार आहे का? तर गती होणार नाही. आणि जर गती होत नाहीये तर तिथे अंतर पण कापलं जाणार नाही आणि जे विस्थापन आहे ते पण होणार नाही. म्हणजे विस्थापन शून्य केव्हा असेल? जेव्हा वस्तू स्टॅटिक असेल तेव्हा. दुसरं केव्हा असेल? तर एखादी वस्तू गोल गोल मार्गाने फिरत असेल म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये जर एखादी वस्तू फिरत असेल तर तिचं ते जे विस्थापन आहे ते शून्य असणार आहे. म्हणजे कसं बघा, जर आपण इथे आहे ए बिंदू मध्ये आपण उभे आहे आणि आपण गोल गोल फिरून त्याच ए बिंदूवरती आलो तर आपलं विस्थापन किती आहे? आपण अंतर काढलेलं आहे. आपण अंतर कापलं किती? 2πr आपण म्हणू शकतो. 2πr काय? आर हा कशाचा फॉर्म्युला आहे? तर हा सर्कलच्या सरकमफरन्सचा फॉर्म्युला आहे. तर 2π अंतर आपण काढलेलं आहे. पण जे विस्थापन आहे म्हणजे आपण एकाच ठिकाणी होतो आणि फिरून त्याच ठिकाणी आलो तर आपलं विस्थापन इथे किती असणार आहे? तर शून्य असणार आहे. म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये आपलं जे विस्थापन आहे म्हणजे याला आपण म्हणू शकतो ध्रुवगती. ध्रुवगतीमध्ये जे आपलं विस्थापन आहे ते काय असणार आहे? शून्य असणार आहे. आधी अजून एका ठिकाणी आपलं जे विस्थापन आहे ते शून्य असू शकतं. कोणत्या ठिकाणी विस्थापन आपलं शून्य असू शकतं? अजून की जर आपला जो पाथ आहे त्याचं जे वर्क डन आहे ते शून्य असेल म्हणजे जे काम आहे ते शून्य असेल. म्हणजे कसंच या जे आपण सर्कल असतं तसंच म्हणजे आपण एका ठिकाणाहून निघालो
इथून आपण निघालो, असे फिरत 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 आपण आपल्या घरी पोहोचलो, म्हणजे घरून निघालो आणि घरीच पोहोचलो. आपण अंतर कापलेलं आहे, इथून इकडे गेलो, इथून इकडे गेलो, इथून इकडे गेलो. पण जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा आपण आपल्या घरी परत आलो, तेव्हा पण आपण ज्या ठिकाणून निघालो होतो सकाळी त्याच ठिकाणी संध्याकाळी पोहोचलो. म्हणजे आपलं जे वर्क डन आहे ते काय असेल तर 0 असेल आणि विस्थापन पण काय असेल 0 असेल. तेव्हा जेव्हा जो पाथ आहे तो एकाच ठिकाणून चालू होऊन त्याच ठिकाणी संपत असेल तेव्हा आपलं जे विस्थापन आहे ते काय असेल तर 0 असेल. त्याच्या 3 माध्यमातून किंवा 3 प्रकारे जे आपलं विस्थापन आहे ते 0 असू शकतं. म्हणजे या विषयातून आपल्याला काय लक्षात घ्यायचं की अंतर आहे ते प्लस मध्ये असू शकतं, पण जे विस्थापन आहे ते निगेटिव्ह असू शकतं. केव्हा? जेव्हा डायरेक्शन ही निगेटिव्ह असेल किंवा विपरीत असेल, अपोजिट असेल, तेव्हा जे आपलं विस्थापन आहे ते 0 असेल. प्लस तर असेलच. आणि 0 केव्हा असेल? जेव्हा आपलं जे मोशन आहे किंवा जी वस्तू आहे ती स्टॅटिक असेल, मोशन मध्ये नसेल, जे गतीमध्ये नसेल, तेव्हा आपलं जे विस्थापन आहे ते स्टॅटिक असेल. म्हणजे स्टॅटिक मोशन मध्ये विस्थापन 0 असेल आणि सर्क्युलर मोशन मध्ये सुद्धा ते 0 असेल. आणि अजून आपला जो पाथ आहे त्याचं वर्क डन जेव्हा 0 असेल, म्हणजे तो फिरिसन एकाच ठिकाणी असेल, तेव्हा जर आपलं विस्थापन आहे ते काय असेल? 0 असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे कसं आता आपण एकाच ठिकाण एकाच एक्झाम्पलच्या माध्यमातून अंतर आणि जे डिस्प्लेसमेंट आहे ते बघणार आहोत, म्हणजे विस्थापन आहे ते बघणार आहोत. म्हणजे कसं बघा, आपण ए पॉइंट वरती होतो, खाली चालत 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 जाऊन बी पॉइंट वरती आलो, नंतर चालत चालत जाऊन सी पॉइंट वरती गेलो. ओके, आता आपल्याला जर विचारलं की ए पॉइंट पासून ते सी पॉइंटचं अंतर किती, म्हणजे जर हे अंतर 4 असेल आणि हे अंतर 3 असेल तर आपण अंतर काय सांगणार आहोत? अंतर जे किती असणार आपलं 4 अधिक 3 बरोबर किती अंतर झालं आपलं 7 मीटर मध्ये म्हणूया आपण. काय मीटर मध्ये. तर किती अंतर आपण कापलेलं आहे ए पॉइंट पासून ते सी पॉइंट लोक, तर 4 अधिक 3 म्हणजे 7 मीटर हे अंतर आपण कापलेलं आहे. पण जर आपल्याला असा प्रश्न विचारला गेला की ए पॉइंट पासून ते सी पॉइंट पर्यंत त्या वस्तूचं विस्थापन किती, तर आपलं विस्थापन माहिती आहे की विस्थापनला काय असते? डायरेक्शन असते. पण इथे काय होते? डायरेक्शन बदलते. मग अंतर मध्ये डायरेक्शन बदलू शकते पण विस्थापनामध्ये बदलणार नाही. तर मग यामध्ये ए पॉइंट पासून ते सी पॉइंट पर्यंत आपल्याला अशी डायरेक्शन असेल पाहिजे ती एकच आहे. मग आपण कशी रेष ओढू शकतो? या प्रकारे अशी रेष या सी पॉइंट पर्यंत आपण ओढू शकतो. आता याला काय? हे झालं त्याचं विस्थापन, ही झालं काय त्याची अंतर, हे काय झालं त्याचं विस्थापन. मग आता विस्थापन कसं काढायचं? यासाठी आपल्याला पायथागोरसचा एक थेरम लागावा लागेल. तो काय असतो? बाजूचा वर्ग अधिक पायाचा वर्ग बरोबर जो कर्ण असतो त्याचा वर्ग असतो. बरोबर आहे. जर आपण 16चा वर्ग घेतला तर काय होईल? आपलं 4चा वर्ग काय होईल? 16 होणार आहे. 3चा वर्ग काय होणार आहे? 9. याचं उत्तर आपल्याला 25 मिळणार आहे. म्हणजे 25चा वर्गमूळ आपल्याला मिळणार आहे 5. म्हणजे हा जो कर्ण आहे या त्रिकोणाचा जो कर्ण आहे तो काय असणार आहे? 5 असणार आहे. म्हणून आपलं जे विस्थापन आहे ते किती असणार आहे? मग तर विस्थापन आपलं 5 मीटर असणार आहे. म्हणजे याच्यावरून काय लक्षात आलं आपल्याला की जे अंतर आहे ते केव्हाही विस्थापनापेक्षा जास्त असेल. मी सांगितलं होतं तुम्हाला इथे काय, जे अंतर आहे ते विस्थापनापेक्षा जास्त असेल, बरोबर असेल, पण विस्थापनापेक्षा कमी असणार नाही. इथून ते सिद्ध झालं. आणि या आकृतीच्या माध्यमातून आपल्याला काय समजलं की जे अंतर आहे त्याची डायरेक्शन बदलते. म्हणजे इथे जर अंतर मोजायला सांगितलं तर ते 7 मीटर असणार आहे आणि जर विस्थापन मोजायला सांगितलं तर ते 5 मीटर आहे. कशाच्या माध्यमातून काढलं आपण? ही जो पायथागोरसने आपल्याला प्रमेय दिला होता काटकोन त्रिकोणासाठी, त्याच्या माध्यमातून आपण हे काढलेलं आहे. या प्रकारचे प्रश्न आपल्याला रिझनिंग मध्ये सुद्धा विचारले असतात आणि जे आपलं फिजिक्स आहे तर भौतिक शास्त्रामध्ये सुद्धा तुम्हाला डी ग्रुप साठी असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके, याच्यानंतर जो टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो तो येतो की आपण जर बघितलं, आपल्याला जर दोघीमधला डिफरन्स समजला की अंतर काय असतं आणि विस्थापन काय असतं, त्याच्यानंतर आपल्याला 2 टॉपिक समजून घ्यायचे खूप महत्वाचे असतात. ते म्हणजे चाल म्हणजे काय आणि गती म्हणजे काय. मराठीत आपण त्याला म्हणतो स्पीड म्हणजे काय आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय. तर स्पीड म्हणजे काय? तर स्पीडला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? तर चाल म्हणतो. काय म्हणतो? चाल. आणि जी दुसरी कन्सेप्ट आहे ती म्हणजे काय? तर व्हेलॉसिटी. तर व्हेलॉसिटीला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? तर वेग म्हणत असतो. काय म्हणत असतो? वेग म्हणत असतो. या दोघीमधला डिफरन्स आपला क्लिअर होणं खूप महत्वाचं आहे, कारण याच्यावरूनच आपल्याला जी पुढची कन्सेप्ट आहे गतीच्या माध्यमातून जे गतीचे नियम असतील न्यूटन्सने दिलेले ते आपल्याला समजून घेण्यासाठी किंवा केपलर्सने दिलेले ते समजून घेण्यासाठी सोपे जात असतं. तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलं की अंतर काय असतं आणि विस्थापन काय असतं, त्याच्याच माध्यमातून
किंवा त्याच्यावरती या दोन कन्सेप्ट अवलंबून आहेत. आपण काय बघितलं की अंतरचं युनिट पण काय असतं तर मीटर असतं. अंतरचं युनिट पण काय असतं मीटर असतं आणि विस्थापनाचं युनिट पण काय असतं मीटर असतं. तर स्पीड म्हणजे काय तर स्पीड म्हणजे आपण एक ठराविक वेळामध्ये कापलेले अंतर. काय सांगितलं मी स्पीड म्हणजे काय आपण ठराविक वेळामध्ये कापलेले अंतर. म्हणजे कसं आता मला जर जायचं आहे इथून मला दुसऱ्या गावावरती जायचं आहे. ते जे गाव आहे ते 40 किलोमीटर वरती किती आहे 40 किलोमीटर वरती ते गाव आहे. मी 2 तासामध्ये गेलो तर एका तासामध्ये मी किती अंतर कापलं मी एका गावावरून या गावापासून 40 किलोमीटर असलेल्या गावापर्यंत गेलो. किती तासामध्ये 40 किलोमीटर गेलो मी 2 तासामध्ये. म्हणजे मी एका तासामध्ये किती अंतर कापलं सांगू शकता का तुम्ही म्हणजे 2 तासामध्ये जर 40 कापतोय तर एका तासात किती कापेल मी 20 किलोमीटर. किती कापेल 20 किलोमीटर. म्हणजे 20 किलोमीटरच माझी काय आली स्पीड आली. किंवा जेव्हा मी अंतर धरलं म्हणजे ठराविक काळामध्ये कापलेले अंतर म्हणजेच काय म्हणतो आपण चाल म्हणतो. म्हणजेच काय म्हणतो आपण स्पीड म्हणतो. एकाच लिहू शकतो आपण अंतर भागिला वेळ. काय म्हटलं मी अंतर भागिला वेळ. सोप्या डेफिनेशन सांगितलं मी. चाल म्हणजे काय तर ठराविक वेळेमध्ये कापलेले अंतर. म्हणजे मला 40 किलोमीटर जायचं होतं मी 2 तासात गेलो म्हणजे 20 किलोमीटर मी म्हणजे ठराविक वेळ म्हणजे 1 तासामध्ये किती गेलो तर 20 किलोमीटर गेलो. ही आहे चालची डेफिनेशन व्याख्या. पुढची आहे व्हेलॉसिटी. म्हणजे याच्यावरून लक्षात येतं का तुम्हाला चाल काय असेल कशावरती डिपेंड असेल तर ती चाल आहे स्पीड आहे ती अंतरवरती डिपेंड असते. कशावरती डिपेंड असते अंतरवरती डिपेंड असते. आणि जी दुसरी आहे ती वेग म्हणजे काय व्हेलॉसिटी. तर हे पण तसंच आहे म्हणजे ठराविक वेळेमध्ये केलेले विस्थापन म्हणजे काय व्हेलॉसिटी. ठराविक वेळेमध्ये केलेले विस्थापन म्हणजे काय व्हेलॉसिटी. आता जी चाल आहे किंवा स्पीड आहे ती आपली अंतरवर डिपेंड होती आणि जी व्हेलॉसिटी आहे ती कशावरती होती विस्थापनावरती. कशावरती डिपेंड होती विस्थापन भागिला वेग. म्हणजेच काय ते आपली व्हेलॉसिटी वेग येणार आहे. याच्यावरती सांगा मला की या दोन ज्या राशी आहेत यांच्यामध्ये डायरेक्शन कोणाला असेल म्हणजे डायरेक्शन स्पीडला असेल का व्हेलॉसिटीला असेल. आता आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो बाईकवरती जात असतो किंवा कारमध्ये जात असतो तर आपण काय मोजतो की स्पीड मोजतो. काय मोजतो की स्पीड. व्हेलॉसिटी मोजतो का नाही. कारण का असेल कारण की आपण जेव्हाही एका गावातून दुसऱ्या ठिकाणी जातो तेव्हा आपण जी डायरेक्शन आहे म्हणजे रोड आहे तो सरळ असतो का असा जी रेल्वेची लाईन असते तसा असतो का नाही. तो कसा असतो झिगझॅग असतो किंवा फाकतो कुठेही त्याची डायरेक्शन असते. ती डायरेक्शन काय होत असते चेंज होत असते. म्हणजे आपण काय करत असतो विस्थापन करत असतो का आपण तेव्हा नाही तर तेव्हा आपण अंतर काढत असतो. म्हणून आपण मोजताना काय मोजतो आपल्या बाईकची किंवा कारची स्पीड मोजत असतो चाल मोजत असतो. व्हेलॉसिटी म्हणजे काय ते व्हेलॉसिटी म्हणजे आपण विस्थापन करत असतो. म्हणजे व्हेलॉसिटी केव्हा मोजली जाईल जेव्हा आपले जे ऑब्जेक्ट आहे जी वस्तू आहे ती एकाच रेषेत जाईल तेव्हा आपण काय मोजत असतो व्हेलॉसिटी मोजत असतो. याच्यापेक्षा याच्यामधून कोणती जी राशी आहे तिला डायरेक्शन असेल तर आपल्याला माहित आहे अंतरला डायरेक्शन नसते. म्हणजे या स्पीडला पण डायरेक्शन नसेल आणि व्हेलॉसिटीला डायरेक्शन असेल आपण म्हणू शकतो. म्हणजे ही कोणती आली वरची ही वरची आली अदिश राशी आणि खालची आहे सदिश राशी. बरोबर स्केलर अँड वेक्टर क्वांटिटीज आपण शिकणार आहोत. म्हणजे आता पुढे लिहा वरची आली सदिश वरची आली अदिश आणि खालची आली सदिश राशी. बरोबर. तर आपण बघितलं की स्पीड काय असते आणि व्हेलॉसिटी काय असते. जे चाल असते ती अंतरावर डिपेंड असते आणि जी व्हेलॉसिटी असते वेग असतो तो विस्थापनावरती डिपेंड असतो. तर मग आपल्याला याच्यामध्ये सोपा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता तो प्रश्न फिजिक्सच्या माध्यमातून विचारला जाऊ शकतो किंवा मॅथच्या माध्यमातून विचारला जातो. तो म्हणजे कसा विचारला जाऊ शकतो जर एखादी व्यक्ती 90 किलोमीटर अंतर ती 90 किलोमीटर अंतर आता हे काय दिलं आपल्याला अंतर दिलाय. काय दिलाय अंतर दिलाय किती 90 किलोमीटर अंतर 3 तासामध्ये पार करत असेल. वेळ दिला मात्र काय दिला वेळ किती दिला 3 तास 3 आवर. एक वस्तू ठराविक अंतर म्हणजे किती अंतर 90 किलोमीटर अंतर 3 तासामध्ये पार करत असेल तर तिची चाल सांगा. म्हणजे काय तिची स्पीड सांगा. मग आपल्याला फॉर्म्युला समोर आहे. फॉर्म्युला व्यक्ती टाकून आपण उत्तर काढू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ कसं काय फॉर्म्युला येईल आपण स्पीड म्हणजेच काय चाल बरोबर काय चाल बरोबर अंतर भागिला वेळ विचारला. मग वेळ विचारलाय तर काय सांगू शकतो आपण अंतरच्या ठिकाणी अंतर किती दिलं आपल्याला 90 किलोमीटर. किती दिलाय 90 किलोमीटर आणि वेळ किती दिलाय 3 तास. 3 तास 3 वाला भाग जातो कितीने जातो 3 3 9
म्हणजे किती तासात किती तिची वेग किती असेल. आता याचं जे युनिट आहे ते पण महत्वाचं असतं. हे आपलं उत्तर 30 आलं. आणि जे स्पीडचं युनिट असतं ते काय असतं. आता इथे आहे ना किलोमीटर आणि वेळ आहे, म्हणजे किलोमीटर पर आवर म्हणू शकतो. म्हणजे ती जी वस्तू आहे तिची चाल काय आली, तिची स्पीड काय आली, 30 किलोमीटर पर आवर. म्हणजे ती एका तासामध्ये किती किलोमीटर गेली मित्रांनो, तर ती एका तासामध्ये 30 किलोमीटर गेली. म्हणूनच ते 3 तासांमध्ये किती गेली, 90 किलोमीटर गेली. आता इथे आपल्याला काही पण दिलं असू शकतं. या 3 क्वांटिटीमध्ये तुम्हाला एकदा स्पीड दिलेली असेल, चाल दिलेली असेल, अंतर दिलेलं असेल किंवा वेळ दिला असेल. आता जर पुढचा प्रश्न आपण याच्याच माध्यमातून जर तयार करण्याचा प्रयत्न केला तर आपण कसा तयार करू शकतो. एक कार आहे, तिची स्पीड आहे म्हणजे तिची चाल चाल किती आहे तिची 30 किलोमीटर पर आवर. म्हणजे ती एका तासाला किती जाते, 30 किलोमीटर जाते. आणि नंतर आपल्याला अंतर दिलाय. अंतर किती दिलाय, अंतर दिलाय 90. तोच प्रश्न मी काय फिरवून तुम्हाला दिलेला आहे. 90 किलोमीटर अंतर. असं विचारलं जाईल की जे अंतर आहे ते किती वेळामध्ये कापलं जाईल. म्हणजे प्रश्न समजला का तुम्हाला. एका वस्तूचा वेग एका वस्तूची चाल, एका वस्तूची स्पीड 30 किलोमीटर पर आवर आहे. म्हणजे 30 किलोमीटर प्रति घंटा आहे, प्रति आवर आहे. आणि अंतर तिला कापायचे आहे 90 किलोमीटर. तर ती किती तासात जाईल, तर तेव्हा आपण हाच फॉर्म्युलाचा उपयोग करून आपण उत्तर काढू शकतो. काय दिलं आपल्याला इथे किमती टाकू शकतो. स्पीड दिली किती आहे, स्पीड 30 बरोबर काय अंतर दिला किती 90. काढायचं काय आहे, वेळ काढायचा. काय काढायचा आहे, वेळ काढायचा. मग आता वेळ खाली आहे भागाकारात, आपल्याला त्याला कुठे न्यावं लागेल, तर त्याला आपल्याला गुणाकारात न्यावा लागेल. मग आता वरती गेला तर काय होईल, वेळ हे जे 90 तिथेच राहतील आणि 30 आहे. जर हा इकडे गेला तर हे जे गुणाकारातले 30 आहे ते कुठे जातील, तर भागाकारात जातील. म्हणजे 90 भागीला 30 बरोबर किती 3. त्याला किती वेळ लागेल 90 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी, तर 3 घंटा म्हणजे 3 तास त्याला 90 किलोमीटर अंतर वेळ लागेल. आता याच्याच माध्यमातून मी तुम्हाला एकाच एक्झाम्पलच्या माध्यमातून काय काय काढून दाखवलं. अंतर आणि वेळ दिला असेल तर मी तुम्हाला स्पीड काढून दाखवली. स्पीड म्हणजे चाल आणि अंतर दिलं असेल त्याच्यानंतर मी तुम्हाला काय काढून दाखवलं की त्याला लागणारा वेळ काढून दाखवलं. असंच तुम्ही अंतर पण काढू शकता की जे एक गाडी किंवा वस्तू आहे तिची जी स्पीड आहे, तिची जी चाल आहे ती 30 किलोमीटर आहे, तर 3 तासामध्ये ती किती जाईल. तर जर आपण अंतर काढायला सांगितलं असतं तर याच फॉर्म्युलाचा उपयोग करून आपण 30 गुणिला 3 म्हणजे 90 किलोमीटर अंतर काढू शकतो. म्हणजे एकाच फॉर्म्युलाच्या माध्यमातून तुम्हाला 3 प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण काय बघितलं की गती काय असतं, तर एखादी वस्तू दुसऱ्या ठिकाणी जाणे म्हणजे ती वस्तू काय असते, तर गतीमध्ये असते. आणि त्यानंतर काय म्हणजे अंतर बघितलं, अंतर काय असतं, विस्थापन काय असते, त्यानंतर चाल काय असते आणि वेग काय असतो. याच्यामध्ये फक्त 2 क्वांटिटीला काय असते, डायरेक्शन असते. कोणाकोणाला विस्थापनाला डायरेक्शन असते आणि ऍज वेल एज कोणाला डायरेक्शन असते, व्हेलॉसिटीला म्हणजे वेगाला डायरेक्शन असते. आणि त्याबद्दलचं आपण एक एक्झाम्पल बघितलं की जर आपल्याला स्पीड दिलेली असेल, चाल दिलेला असेल आणि अजून आपल्याला टाइम दिलेला असेल तर आपण जी वेळ आहे तो कसा काढू शकतो. म्हणजे जर आपल्याला अंतर दिलेलं असेल किंवा तिची चाल दिलेली असेल किंवा वेळ दिलेला असेल, या तिघ क्वांटिटी मध्ये 1-2 क्वांटिटी तुम्हाला दिलेल्या असतील, तिसरं क्वांटिटी काय असेल तर काढावी लागेल. बरोबर. आता हा प्रश्न झाला साध्या व्हेलॉसिटीचा, म्हणजे काय सिंपल व्हेलॉसिटी किंवा सिंपल स्पीडचा हा प्रश्न झाला. आता त्या जे चाल आहे तर चाल वापरू शकता प्रश्नामध्ये किंवा व्हेलॉसिटी वापरू शकता, पण तुम्ही त्या एकाच फॉर्म्युल्याने जो प्रश्न आहे तो सोडवू शकता. म्हणजे तुम्ही जर सरांनी सांगितलं, तुम्ही म्हणसाल की चाल सांगितलं सरांनी तिथे वेग आला, तर तरीही तुम्ही त्याच फॉर्म्युलाचा उपयोग करून जे उत्तर आहे ते काढू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो पुढे आपल्याला कसं विचारलं जातं माहितीये का, जे अँग्युलर व्हेलॉसिटी असते. म्हणजे अँग्युलर म्हणजे काय, तर अँग्युलर म्हणजे काय, कोणीय गती म्हणतो आपण त्याला. आता तुम्ही तिथे व्हेलॉसिटी सुद्धा वापरू शकता किंवा चाल वापरू शकता, मग पण जी व्हेलॉसिटी आहे ते सहसा तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करा. अँग्युलर व्हेलॉसिटी काय सांगितलं मी, अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजेच काय, कोणीय चाल. म्हणजेच काय, कोणीय चाल. आता आपल्याला चाल माहित आहे, चालची डेफिनेशन माहित आहे, चाल म्हणजे काय माहित आहे, चाल म्हणजे काय किंवा व्हेलॉसिटी म्हणजे काय. तर आपण त्याला कोणीय चाल, मग तुम्ही म्हणसाल ते तुम्ही व्हेलॉसिटी आणि ते चाल लिहिलं तर तुम्ही कोणीय वेग सुद्धा त्याला म्हणू शकता. कन्सेप्ट आहे आपला प्रश्न सोडवण्याचा. आपला मुद्दा काय, आपल्याला जी कन्सेप्ट आहे ती समजलेली आहे,
पण आता पुढे आपल्याला प्रश्न सोडवायचे आहे, म्हणून ते चाल सुद्धा लिहू शकता तुम्ही किंवा वेग सुद्धा लिहू शकता. मी इथे चुकलेलो नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हेलॉसिटी बघितली की व्हेलॉसिटी काय असते, तर विस्थापन भागिले वेळ ही व्हेलॉसिटी असते. पण जर अँग्युलर म्हटलं, म्हणजे अँग्युलर म्हणजे काय किंवा कोणीय म्हणजे काय, तो कोण केव्हा असतो, कोण म्हणजे काय, थिटा. आता केव्हा दिसेल तुम्हाला, केव्हा असेल हा थिटा, केव्हा दिसेल, जेव्हा वस्तू गोल फिरत असेल तेव्हा. थिटा केव्हा दिसतो, जेव्हा वस्तू गोल फिरत असेल तेव्हा. म्हणजे एखादी वस्तू केव्हा गोल फिरत असेल, तिचं जे विस्थापन आहे हे शून्य असेल तेव्हा. बरोबर समजलं. आपण लिहिलं होतं की विस्थापन शून्य केव्हा असतं, जेव्हा त्याचं वर्कडन शून्य असतं, म्हणजेच तेव्हा जे सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असतं तेव्हा त्याचं जे वर्कडन आहे ते शून्य असेल आणि विस्थापन सुद्धा काय असेल तर शून्यच असेल. तेव्हा आपली जी स्पीड आहे ती कोणती असते, अँग्युलर स्पीड. म्हणजे तेव्हा ते अंतर कापतो आपण, पण कसं अंतर कापतो, अँगलच्या माध्यमातून. कसं अंतर कापतो, अँगल. अँगलला काय म्हणतो, थिटा म्हणतो. हे जे चिन्ह आहे ते कशाचं आहे, थिटाच आहे. पुरा अँगल म्हणतो. जसं आपण 1 किलोमीटर 2 किलोमीटर 3 किलोमीटर असं मोजतो, तसं आपण अँगल पण मोजतो 1 डिग्री. आपण किलोमीटर मध्ये स्पीड मोजतो, आहे की नाही. स्पीड म्हणजे किलोमीटर पर आवर मध्ये स्पीड मोजतो आणि जे अंतर आहे ते कशामध्ये मोजतो, किलोमीटर मध्ये मोजत असतो. तसंच जे आपली अँगल आहे ते कशामध्ये मोजतो, डिग्री. कशामध्ये मोजतो, डिग्री. तर तसंच आपण जर एक हा जो सर्कल आहे याला जर गोल असा फिरून त्याच ठिकाणी तुम्ही आले तर तुम्ही किती डिग्री ट्रॅव्हल केलं, तर तुम्ही ट्रॅव्हल केलं 360 डिग्री. किती डिग्री आले तुम्ही, 360 डिग्री. या डिग्रीच्या वेळी असा छोटासा शून्य लिहून आपण हे डिनोट करत असतो की 360 डिग्री. माझ्या अर्थ आता पुढचा प्रश्नाचं उत्तर द्या मित्रांनो, की जर आपण पूर्ण गोल आहे तो 360 डिग्री ट्रॅव्हल करत असतो तर अर्धा गोल किती डिग्रीचा असेल, अर्धा गोल, तर अर्धा गोल असेल 360चा अर्धा. अर्धा पूर्ण गोल 360चा, तर अर्धा गोल कितीचा, 180 डिग्रीचा. कितीचा, 180 डिग्रीचा. तसाच जर आपण पाव गोल घेतला, पाव समजतो का, म्हणजे एका पुडीचे 4 भाग. तसेच एका ही पुडी सारखी दिसते म्हणून हिचे चौथा भाग. म्हणजे कसा असेल तो, असा. तर हे काय असेल, हे किती डिग्रीचं असेल, तर 90 डिग्री. किती, 90 डिग्री. म्हणून असा 90 90 मिळून आपले 4 पाव होता. 4 पाव मिळून काय होतो मग, 90 डिग्री एक पाव असतो. तसे 4 मिळून काय होता, तर आपला पूर्ण गोल तयार होत असतो. याच्या नंतर सुद्धा आपल्याला कोणीय चालच्या माध्यमातून प्रश्न विचारला जात असतो. कसं विचारला जातो मी सांग. तर आतापर्यंत प्रश्न कसे आले आहेत, थोडे कठीण म्हणू शकता किंवा सोपे म्हणू शकता. तुम्ही जर आता हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं, तुम्ही सर्व सोपे म्हणसाल, किंवा तुम्हाला मी डायरेक्ट सांगितलं तर तुम्हाला तो कठीण वाटेल. म्हणजे कसं, घड्याळ माहित आहे, घड्याळाचे काटे कसे फिरतात, घड्याळाचे कसे काटे फिरत असतात, गोल फिरत असतात. कसे फिरत असतात, गोल. तर तिथे काढू शकतो का रे भाऊ आपण अँग्युलर व्हेलॉसिटी, कोणीय चाल तिथे काढू शकता, नक्कीच तिथे पण आपण कोणीय चाल काढू शकतो. कशी काढू शकतो मग, आपल्याला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला माहित आहे, आपल्याला चालचा फॉर्म्युला माहित आहे. काय आहे, अंतर भागीला वेळ. आकाशाचा फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटीचा, मग आपल्याला अंतर. आता जर एक गोष्ट मी सांगितलं तुम्हाला, जर एक गोष्ट आहे ती गोल फिरत असेल, मग आता इथे आपल्याला सरकमफरन्स कसा काढतात एखाद्या सर्कलचा, कोणाकोणाला फॉर्म्युला माहित आहे कमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता. तर सरकमफरन्सचा फॉर्म्युला काय असतो, 2πr. काय असतो, 2πr. पायाची जी व्हॅल्यू आहे ते कोणाकोणाला माहित आहे, तुम्हाला माहित असेल तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता. तर पायाची व्हॅल्यू काय, पायाची व्हॅल्यू आहे 22/7 किंवा 3.14. या दोघी मधून काही पण तुम्ही लिहू शकता. तर ही काय असते, कॉन्स्टंट असतात. म्हणजे कॉन्स्टंट म्हणजे काय असतं, तर कॉन्स्टंट म्हणजे आता बघा, जे सूर्य आहे तो पृथ्वीवरती फिरणारच आहे, म्हणजे पृथ्वी आहे ती सूर्याभोवती फिरणारच आहे. मग ती एका स्पेसिफिक वेळेभोवती म्हणजे 24 तासामध्ये एक चक्कर मारणारच आहे. तर एक कॉन्स्टंट वेळ झाला, 24 तासाचे 25 तास केव्हा होणार नाही. तसंच हा कॉन्स्टंट असतो, याची व्हॅल्यू केव्हाही बदलत नाही. म्हणजे आपण पायची व्हॅल्यू काय घेतली, 22/7. आणि आर म्हणजे काय, तर आर म्हणजे काय असेल, तर आर म्हणजे त्रिज्या. त्रिज्या म्हणजे काय, इंग्लिश मध्ये त्याची रेडियस. म्हणजे या सेंटर पासून ते त्याच्या पूर्ण सरकमफरन्स पर्यंतचं अंतर म्हणजेच काय, त्याची त्रिज्या. बरोबर आहे. म्हणजे जर तुम्ही इथून चालायला स्टार्ट केलं, तर इथून जेव्हा तुम्ही असे फिरत 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 पूर्ण गोल ट्रॅव्हल करून इथे येणार, तेव्हा तुम्ही किती अंतर कापलेलं असाल, तर तुम्ही त्या सर्कलचं त्या
सर्कलचं किती अंतर कापलेलं असतं 2πr. किती 2πr एवढं अंतर कापलेलं असतं. मग आपल्याला अंतर भेटलं. मग आता वेळच काढायचा आपल्याला, म्हणजे फॉर्म्युला काय झाला आपला 2π/t. 2πr/t हा कशाचा फॉर्म्युला झाला? अँग्युलर व्हेलॉसिटी, कोनीय चाल. काय फॉर्म्युला झाला? 2πr/t. 2πr/t कसं काढलं मी 2πr? हे त्याचं काय आहे, म्हणजे त्याचं अंतर कापलेलं. आणि टी म्हणजे काय? तर टी म्हणजे त्याला लागलेला वेळ. मग या फॉर्म्युल्यावरतूनच आपल्याला प्रश्न विचारले जातात की आपला जो घड्याळ आहे, घड्याळाचा काटा आहे, त्याच्या घड्याळाच्या काटाच्या सेकंद काट्याची अँग्युलर व्हेलॉसिटी काय? काय प्रश्न विचारला समजला का? घड्याळाच्या सेकंद काट्याची अँग्युलर व्हेलॉसिटी काय? कशी काढणार आहे तुम्ही? कशी काढणार? आता विद्यार्थी मित्रांनो, याचा पण दुसरा फॉर्म्युला असतो. याच्या माध्यमातून आपला आर दिलेला जर असला आणि वेळ दिलेला असला तर आपण काढू शकतो. आता घड्याळ एक लहान असतं का, मोठं पण असतं, त्याच्यापेक्षा मोठं पण असतं. म्हणजे आपला जो आर बदलणार आहे, म्हणजे अँग्युलर स्पीड बदलणार, पण आपण पायच्या माध्यमातून सुद्धा काढू शकतो. म्हणजे कसं, आता पायाला दुसऱ्या भाषेत सुद्धा लिहितात. त्याचे अंतर आहे. आता अँग्युलर व्हेलॉसिटी विचारली आपल्याला. ही व्हेलॉसिटी अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे अँगलच्या माध्यमातून ती मोजली जाणार आहे. आपल्याला माहिती आहे पूर्ण सर्कल पार करण्यासाठी किती डिग्री अँगल सांगितला होता मी? 360. किती डिग्री सांगितला होता? 360. मग किती डिग्रीचा अँगल असतो? 360. पूर्ण गोल ट्रॅव्हल करतो ना तो सेकंद करता, म्हणून 360 भागिले टी. मग ते 360 कशी लिहू शकतो आपण? तर पायला एका भाषेत 180 डिग्री सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? 180 डिग्री. मग मी असं लिहू शकतो का 2 गुणिले 180 डिग्री? नक्कीच लिहू शकतो. जर 360 काय आहे? 360 डिग्री आहे, तर 2 गुणिले 180 म्हणजे काय? बघितलं आपण, अर्धा अर्धा काय होतो? पूर्ण होतो. म्हणून 2 गुणिले 180 डिग्री म्हणजे काय? 360 डिग्री असणार आहे. मग तुम्हाला काय सांगितलं? पायला एका भाषेमध्ये काय म्हणतात? 180 डिग्री. म्हणजे मी या 180च्या ठिकाणी पाय टक्ची व्हॅल्यू टाकू शकतो का? नक्कीच टाकू शकतो. म्हणजे 2 गुणिले पाय बरोबर टी. ह्या फॉर्म्युलाचा उपयोग करून आपण या सेकंद काट्याची अँग्युलर व्हेलॉसिटी काढू शकतो. कशाचा? या फॉर्म्युलाचा उपयोग करून. कशी काढू शकतो सांगा? 2 आपल्याला माहिती आहे. पाय तसेच तुम्हाला ऑप्शन मध्ये दिले असतील किंवा पायची व्हॅल्यू टाकून तुम्ही उत्तर काढू शकता. पण आपण पायची व्हॅल्यू आता काही टाकत नाही. टी किती दिला असतो, म्हणजे टी म्हणजे त्याला टाइम किती टाकायचा? तर सेकंद काट्याला एक चक्कर म्हणजे एक पिरियड ट्रॅव्हल करण्यासाठी किती वेळ लागतो? किती लागतो? तर 60 सेकंद. किती वेळ लागतो? 60 सेकंद. हे तुमचं आलं उत्तर. म्हणजे 2 कट झाली, इथे आले 30. जे पाय भागिला 30 एवढी तुमची अँग्युलर स्पीड आली, तुमची कोनीय चाल आली. कशाची? सेकंद काट्याची. कशाची? एनटीपीसीला विचारलेला प्रश्न. सोपा प्रश्न आहे, तो आपण वाचतो तेव्हा आपल्याला कठीण वाटतो, पण जेव्हा आपल्याला ही कन्सेप्ट समजेल तेव्हा तुम्ही या प्रश्नाचं सोप्यात सोप्या भाषेत उत्तर देऊ शकता. बरोबर आहे? तर याची जी कोनीय चाल आहे, जी अँग्युलर स्पीड आहे, ती किती आली? पाय भागिले 300 आपलं 30. बरोबर. तसंच तुम्हाला पुढचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता सेकंदचा विचारला होता, मिनिटचा विचारला. मिनिटचा कसा काढाल गो? फॉर्म्युला तोच. काय आहे? 2π/t. फॉर्म्युला तोच, पण आता काय बदलेल? इथे टाइम बदलणार आहे. म्हणजे कसा? 2 गुणिले पाय. आता टी काय लिहाल तुम्ही? मी कशाचं विचारलं तुम्हाला? मिनिट काट्यासाठी. कोणासाठी विचारलं? मिनिट काट्यासाठी. मग सेकंद काट्याला पूर्ण चक्कर मारण्यासाठी 60 सेकंद लागतात. मिनिट काट्याला किती लागतं? किती लागतात? 60 मिनिट लागतात. म्हणजे 60 सेकंद एका मिनिटाचे आणि 60 मिनिट म्हणजे 60 गुणिले 60. समजलं का तुम्हाला? या सेकंद काट्याला एक चक्कर मारण्यासाठी फक्त 60 सेकंद लागतात, पण मिनिट काट्याला एक चक्कर मारण्यासाठी किती वेळ लागतो? तर 60 मिनिट लागतात. म्हणजे 60 गुणिले 60. मग काय येईल आपलं? कट झाली इकडे 30 आली. 3 × 18 पाय भागीला हे 2 शून्य 18 आले आणि 30चा 1 आणि 60चा 1 म्हणजे पाय भागीला 1800 त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी आली, त्याची कोनीय चाल आली. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पुढचा प्रश्न मी विचारतो. आपण कशाची काढली? सेकंद काट्याची अँग्युलर व्हेलॉसिटी काढली, आणि जे पुढची आहे ती काढली मिनिट काट्याची. तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा की तास काट्याची अँग्युलर व्हेलॉसिटी काय असेल? कशाची? तास काट्याची अँग्युलर व्हेलॉसिटी काय असेल? याच फॉर्म्युलाचा उपयोग करून तुम्ही ती अँग्युलर व्हेलॉसिटी काढू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय. आणि अजून तुम्हाला जर या लेक्चर बद्दल काही क्वेश्चन असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. आणि हे जो प्रश्न मी दिला तो तास काट्याचा, तो सुद्धा तुम्ही त्याचे जे उत्तर आहे ते कमेंट बॉक्स मध्ये
टाकू शकता. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही आमचं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करू शकता. तुमची मित्रमैत्रिणी जे डी ग्रुपचा अभ्यास करत असतील, पोलीस भरतीचा अभ्यास करत असतील, आता हा जे टॉपिक आहे हा सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठीच उपयोगी नसून जे 11वीचे विद्यार्थी आहे, जे 12वीचे विद्यार्थी आता तर आपल्याकडचे 11वीचे विद्यार्थी कसे असतात, खेड्या गावामध्ये शिकलेले असते कारणाने काय होतं की जे कन्सेप्ट असतात ते त्यांना माहित नसतात आणि हा सोप्यात सोपा कन्सेप्ट सुद्धा 11वीच्या विद्यार्थ्यांना माहित नसतो. म्हणून तुम्ही त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करू शकता. म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ कसा आहे, उपयोगाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करू शकता, माझे व्हिडिओ लाईक करू शकता आणि आपल्या मित्रांना शेअर करू शकता. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.